गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला. श्रोते हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर पुन्हा एक वार आपलं स्वागत करते आहे. माधुरी अशीरगडे यांच्याशी आपण गेले 2 भाग गप्पा मारतो आहोत. त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास जाणून घेतो आहोत. आजही आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत, खूप काही जाणून घेणार आहोत, त्यांच्या गीतांचा आनंद घेणार आहोत. आज मात्र आपल्या कार्यक्रमाचा हा 3रा आणि अंतिम असा भाग आहे. नमस्कार मॅडम. तुमच्या लघुचित्रपटांबद्दल आपण बोलत होतो. खरं तर मागच्या भागामध्ये आपण गोव्याला होतो, म्हणजे तुमचा इफ्फी महोत्सव जो आहे तर त्या संदर्भात पण आपण बोलणार होतो आणि लघुचित्रपटांविषयी आपली बातचीत सुरू होती. तांदळानंतर आम्ही गोष्ट एका राणीची हा पण पूर्ण लांबीचा चित्रपट केला. तर त्याच्यातही बऱ्याच अंगाने मी काम केलं होतं, सहदिग्दर्शनही केलं होतं त्याच्यात. आणि त्यालाही संस्कृती कला दर्पणचा पुरस्कार मिळाला उत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा. नाशिक फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला मिळाला उत्कृष्ट चित्रपटाचा, बालचित्रपटाचा. आणि त्याच्यातही गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, संवाद लेखन, कथा तर होतीच माझी, असं केलेलं आहे. भूमिकाही केलेली आहे मी गोष्ट एका राणीची मध्ये. आणि नंतर मग गोव्याला आमचे एक मित्र असतात. तो मित्र म्हणजे अगदी लहानसा आहे तो, म्हणजे माझ्या मुलाच्या वयाचा आहे म्हटलं तरी चालेल, पण म्हणजे नातं मित्राचंच असतं आपलं, किशोर अर्जुन म्हणून. तर तो म्हणाला की गोव्यातनं आपण करूया पिक्चर म्हणून, म्हणजे शॉर्ट फिल्म करू म्हणाला आधी, तुम्ही करून पहा म्हणजे प्रयत्न. तर गोव्यातनं करण्याचं आणखीन एक उद्दिष्ट म्हणजे गोवा गव्हर्मेंट लघुपटांना मानधन देतं. तर लघुपटांना जर मानधन, तर मी म्हटलं म्हणजे आपल्याला मग कंटिन्युअस हे करायला हरकत नाही लघुपट, थोडी आर्थिक बाजू सांभाळली जाणार होती. तर पहिला आम्ही यशोदा नावाचा लघुपट केला गोव्यातून. त्याची पण निवड झालीच होती मला वाटतं. हो, त्याची निवड झाली. त्याची निवड इफ्फी झाली आणि मला कथेचा पुरस्कार मिळाला उत्कृष्ट. तर तेव्हाही रेड कार्पेट, इंटरव्ह्यूज हे झालेच, म्हणजे हो, त्यांची ती प्रथाच आहे तशी. आणि मोठ्या स्क्रीनवर चित्रपट हाऊसफुल असतो चित्रपट, शिवाय तिथे लोक तिकीटं घेऊन याच्यातले चित्रपट पाहायला येतात इफ्फीचे. तर तो एक वेगळाच आनंद असतो. नंतर अगदी ताबडतोब दुसऱ्या वर्षीसुद्धा 1 कप चहा वाचा आम्ही केला लघुपट. त्याच्यातही उत्कृष्ट कथेचं मला मिळालं. नंतर आता नुकताच इफ्फीचा सोहळा संपन्न झालेला आहे. त्याच्यात एक घर नावाचा आम्ही चित्रपट केला. आणि सांगायला आणखी आनंद वाटतो की यशोदा आणि घर ह्याचे आमचे साधारण 5-6 शोज म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले होते, पुण्यात, नागपुरात, वेगवेगळ्या संस्थांनी. तर त्यानिमित्त म्हणजे लघुपटांचे असे शो कोणीतरी आयोजित करता आहे, हा एक वेगळा अनुभव. आणि त्यानिमित्ताने पुन्हा त्याचं स्क्रीनिंग होणं, प्रेक्षकांनी त्याची तारीफ करणं, हा सगळा अनुभव आम्हाला वारंवार घ्यायला मिळाला त्यानिमित्ताने. म्हणजे लघुपटांनी आम्हाला दुप्पट आनंद दिला आणि मोठ्या लघुपटांनी असा मोठा लांब आनंद दिला आम्हाला, एक वेगळी ओळख पण दिली. आणि श्रोत्यांना पण मला हे सांगायला आवडेल की आपल्याला थोडा विलंब झाला माधुरी मॅडमना आपल्या गुड मॉर्निंग अकोलामधून भेटण्याकरता. तो इफ्फी जो महोत्सव सुरू होता गोव्यामध्ये त्यामुळेच, कारण मॅडम तिथे बिझी होत्या आणि त्यामुळे आपल्याला थोडा विलंब झाला. म्हणजे अगदी नुकत्याच त्या या महोत्सवामध्ये जाऊन आलेल्या आहेत. यानंतर आपण तुमचं जे मालिकेमध्ये तुम्ही काम केलं होतं, मगाशी माझं राहिलं ते तुम्हाला विचारायचं की कुठले संवाद आठवतात का, आम्हाला म्हणून दाखवा ना. आता अगदी म्हणजे त्या गोष्टीला साधारण तरी एक 15-1 वर्ष झाली आहे. तर असं ताबडतोब असं लक्षात नाही येणार संवाद. असं म्हणजे आता आमची जी यशोदा नावाचा लघुपट होता, तर त्याच्यात
म्हणजे असे एक जी नायिका जी दाखवली आहे तर तिच्याकडे एक मेड जी असते घरकाम करणारी, तर त्या घरकाम करणारी म्हणजे असाध्य महिला रोग जी आहे. होतो आणि ते तिचं जे छोटं बाळ असतं ते ती नायिका दत्तक घेते, अशा अंगाने ती कथा येते. तर तर ती म्हणते की ती जी असते मेड त्यांच्या घरची, ती म्हणते की त्या परशाने पा माझं आयुष्य बरबाद केलं बाई, तर आता पहा हो मला आता, पण बाई मला एक वचन द्या तुम्ही, माझी ही पोरगी आहे ना, हिला तुम्ही आई म्हणून वाढवा आणि ही माझी शेवटची इच्छा समजा आणि तुम्ही तिला आई म्हणून वाढवाल याची मला खात्री आहे. मला वचन द्या, वचन द्या बाईसाहेब. म्हणजे नुसतंच मी तुमचे संवाद नाही ऐकले तर मला अभिनय पण बघायला मिळाला. प्रत्यक्ष अभिनय बघायला मिळाला. पुरवणी संपादन करताना पण वेगवेगळे अनुभव तुमचे आहेतच. चित्रपट खूप वेगळी गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश केलात, लघुचित्रपट काढलेत आणि भरपूर त्याच्यामध्ये यश संपादन केलं. पुरवणी संपादनाच्या वेळेला मला एक विचारायला तुम्हाला आवडणार आहे की पुरवणी संपादन हा एक खूप वेगळा विषय आहे, तर तो हाताळताना काय काय तुम्ही हे कराल की ते इतरांना पण मार्गदर्शक ठरेल? पुरवणी संपादक म्हणून जेव्हा मी लागली तेव्हा खरं तर मला म्हणजे शून्य माहिती होती की ह्या बाबतीत काय करायचं असतं. पण आमचे नरेंद्र बोडके म्हणून एक कवी आहेत, ते पण गोव्याचेच होते मूळचे, तर त्यांनी ते सहाय्यक संपादक होते त्यावेळी लोकसत. तर त्यांनी मग हळूहळू असं समजावून सांगितलं की काय करता येईल. मग त्यांनी कच्चा आराखडा कसा रफ पेपरवर लिहायचा, नंतर किती पाणी पुरवणी आहे तुमची, 4 पानी आहे 6 पानी आहे, ते 6 पानं असे तुम्ही हे करायचे आहे. पहिल्या पानावर कोणते लेख तुम्हाला घ्यायचे आहेत ते तुम्ही त्याचे नाव लिहून ठेवायचे. इथे कोणतं आपल्याला चित्र घालता येईल आहे ते लिहून ठेवायचं. ती चित्र जमा करायची, इंटरनेटवरून काढायची, अशी ती रीतसर सगळी पद्धत त्यांनी मला समजावून सांगितली. आणि मग मी ते घरी म्हणजे आपल्याला कच्चा पेपरच तयार करावा लागतो एक हाताने लिहिलेला, आणि तो म्हणजे ती कच्ची पुरवणी घेऊन आपण जायचं आणि ऑपरेटरजवळ बसून मग ते पूर्ण सगळं करून पुरवणी करून घ्यायची. तर ती एक छान आनंददायी प्रोसेस होती आणि कष्ट होतेच त्याच्यात, पण आनंदही भरपूर होता. म्हणजे नवनिर्मिती आपण कशी रचना करतो, आपण सदरांना कोणती नावं देतो, शीर्षक देणं, हे पण एक वेगळी कला आहे. तर त्या कलेवर काम करणं ह्या वृत्तपत्राच्या क्षेत्रात मला करावं लागलं ते, आणि त्याच्यातही मला खूप आनंद होत असे. आणि राम शेवाळकर सारख्यांनी मला असं म्हटलं आहे की तुमची शीर्षकं फार छान असतात मॅडम. तर त्याचा म्हणजे मला ते एक मोठं पारितोषिकच वाटलं आणि पुन्हा प्रोत्साहन मिळालं. तुमच्याशी बोलताना एक जाणवतं आहे की कलाकार हा हळवा असतो, भावनिक असतो, हे तर आहे, पण कलाकारामध्ये किती ताकद असते, केवढी हिंमत असते हे तुमच्याकडे पाहून कळतं की कुठल्याही गोष्टीला हिंमत करावी लागते, की नवीन प्रयोग आहे, मी हे करून पाहिलं पाहिजे आणि कसं होईल त्याचा विचार न करता ते जेव्हा आपण करतो आहोत. आणि एवढे सगळे जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत तर लक्षात येतं की जेव्हा जेही काम केलं, ज्याही क्षेत्रात केलं ते उत्कृष्ट केलं, त्याचीच पावती म्हणून हे सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. अल्बम पण तुम्ही मला असं वाटतं अल्बममध्येही काम केलेलं आहेच. इतके विविध पैलू आहेत की कुठला घेऊ आणि कुठला नाही असं मला पण होतं आहे. तर त्याबद्दल सांगा ना अल्बमबद्दल. मोहे रंग दे मला असं वाटतं असं त्या अल्बमचं नाव होतं. तर अशोक पत्कींनी फोन केला होता की मंजुषा पाटील ह्या गायिकेला एक म्हणजे हिंदीतलं उपशास्त्रीय साधारण बंदिशींच्या प्रकाराचं लिखाण असलेलं असं तर तिला हवं आहे, तर तुम्ही ते लिहू शकाल असं मी शब्द दिला तिला, तर अशी तुम्ही पाठवा गाणी. मग त्यांनी थोडीशी कल्पना दिली.
तेव्हा मग मला अमेरिकेला माझा मुलगा असे तर त्याच्याकडे जावं लागलं. तर पत्कींनी काय करावं की मला ते अशी ट्यून पाठवायचे, चाल पाठवायचे. आणि ही ट्यून आहे आणि आता तुम्ही बरेचदा त्यांनी असं ध्रुवपदाचं 2 ओळी वगैरे अशा आणि ह्या तुम्ही बदलल्या तरी चालतील, पण ह्या पण मीटरमध्ये या तुम्हाला प्रकारचं. लिहायचं आहे. तर म्हणजे त्यांनी इतकं मार्गदर्शन केलं, म्हणजे थोडंसं भाजी चिरून ठेवणं, नंतर कढई ठेवणं, तेल मोहरी घालणं, ही जी कामं असतात स्वयंपाकाची, बेसिक तयारी. ही जी पूर्वतयारी ती सगळी पत्कींनी करून मग मला द्या फोडणी तुम्ही मॅडम त्याला. तर अशा पद्धतीने मला त्यांनी खूप मदत केली आणि ते गाणी लिहिल्या गेली माझ्याकडून त्या. योग्य गुरु, म्हणजे तो एक योग्य वेगळा मार्गदर्शक. अनुभव होता की ट्यून आणि चालीवर गाणी लिहायची. आणि मग मी अमेरिकेतनं ती पाठवायची पत्की सरांना. तर तो एक वेगळाच अनुभव होता. हां. आणि छान आणि अल्बम तयार झाला मग तो. म्हणजे छोटं गाव असो किंवा अमेरिका असो, तुमचं काम कुठे थांबलं नाही. हो. हा जो मोहे रंग दे अल्बम आहे, तर नक्कीच यातल्या तुमच्या ज्या रचना आहेत त्या ऐकायला आवडतील. मोहे रंग देमध्ये पहिलं गाणं जे आहे मंजुषा पाटीलनी गायलेलं, ते मोहे रंग दे या शीर्षकांतर्गतच आलेलं आहे. त्याचं मी ध्रुवपद सादर करते. मोहे रंग दे रंग दे रंग दे रे, मोहे रंग दे रंग दे रंग दे रे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे, रंग गालो कालाल डार थोरा गुलाल, रंग गालो कालाल डार थोरा गुलाल, आज थोड़े से मोहे बंग दे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे, मोरे कान्हा कन्हाई मोहे रंग दे. बढिया. म्हणजे एवढं सुंदर जे सादरीकरण आहे किंवा तुमचं गीतलेखन आहे आणि त्याला रसिकांची दाद न मिळणं शक्यच नाही. एवढं सुंदर तुम्ही गाता, इतक्या छान हरकती आहेत आणि याही वयात. तर शास्त्रीय संगीताचे धडे तुम्ही कुठे गिरवले आहेत? डॉक्टर गुलाम रसूल म्हणून परभणीला संगीत शिक्षक होते आमचे. तर त्यांच्याकडे मी म्हणजे संगीत प्रभाकरपर्यंत शिकले आहे. आणि मधल्या काळात परळीला असताना चिगरी गुरुजी म्हणून श्री रामचंद्रचे असिस्टंट होते ते चिगरी गुरुजी, त्यांच्याकडनं आम्ही धडे घेतले आहे संगीताचे. त्यामुळे म्हणजे संस्कार झाले शास्त्रोक्त संगीताचे गळ्यावर. जे काय थोडंफार सादर करता आलं ते म्हणजे एक लक्षात येतं ना की जे स्वप्न पाहिलं आहे ना त्याचा सतत पाठपुरवठा करणं, पाठलाग करणं हे किती महत्त्वाचं असतं. तुम्ही जिथे गेला तिथे प्रत्येक शास्त्रीय संगीताचे धडे असतील म्हणा किंवा जे काही शिकता येईल, जी काही संधी मिळाली असेल त्याचं सोनं करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्ही सातत्याने केल्या आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जे आहे तर आज एक असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही स्वतःला पण पाहतायत, आम्ही पण पाहतो आहोत. तर निश्चितच असा प्रेरणादायी हा तुमचा प्रवास जो आहे हा सगळ्यांनाच मार्गदर्शक असा पण ठरणार आहे. तुम्ही तर अल्बममधली तुमची रचना गाऊन दाखवलीत, अतिशय सुंदर अशी. पण रेकॉर्डेड जी आहे ना तर ती पण आपण थोडीशी श्रोत्यांना ऐकूया. मोहे रंग दे रंग दे रंग दे रे, मोहे रंग दे रंग दे
रंग दे रे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे रंग गालो काला डार थोरा गुलाल रंग गालो काला डार थोरा गुलाल आज थोड़ी सी मोहे भंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोर कान्हा कन्हाई मोहे रंग दे कान्हा कन्हाई मोहे रंग दे मोहे रंग दे अल्बममधलं आपण गीत ऐकलं आणि माझ्या एक लक्षात आलं आहे, तुमच्यामध्ये भरपूर काही होतं ते प्रत्येकाने व्यवस्थित काढून घेतलं की मला यांच्याकडनं गाणं लिहून हवं आहे, मला हे पुरवणी संपादित करून हवी आहे, मला कथा हवी आहे, मला म्हणजे सहदिग्दर्शक म्हणून माधुरी मॅडम हव्या आहेत आणि ते तुम्ही सगळं करत गेलात. त्यानंतर मला हे विचारायचं आहे की पत्रकारिता हा आणखीन एक वेगळा आयाम, आणखीन एक वेगळी गोष्ट, तर ती ही पत्रकारिता तुम्ही कशी केलीत? मी पहिल्यांदाच सांगितलं की नाट्यसमीक्षा करण्याकरता मला विचारणा झाली होती आणि नाट्यसमीक्षा मी करायला सुरुवात केली. ती जमायला लागली, ती आवडायला लागली लोकांना आणि मग म्हणजे मग आपण निर्ढावतो ना त्या क्षेत्रात, मग तसं ते माझी लेखणी निर्ढावली त्या बाबतीत आणि म्हणजे आता आपण छान वृत्तपत्रीय लिखाण करू शकतो अशी खात्री मला वाटायला लागली. आणि बऱ्याच पेपरमध्ये एका वेळी पण मी लिहित असे, तेव्हा लोकमत, तरुण भारत इथे वेगवेगळ्या टॉपिकवर लिहित असे. लोकसत्तेत तर नाटकावर लिहितच असे. आणि नंतर एक दोनदा अशी वेळ मुलाखती घेणं हा एक म्हणजे हां हे एक मोठं काम मला मिळालं होतं की मला असं वाटतं दर आठवड्यात मग मी एक मुलाखत देतच असे आमच्या पुरवणीत. तर म्हणजे आपली पुरवणी असूनही आपल्याला पुन्हा लिहायला मिळावं त्या पुरवणीत, ते हे एक म्हणजे आपल्या लेखणीला चालनाच असते. ती सगळे म्हणजे समृद्ध करणारे असे अनुभव आहेत. तर ती म्हणजे या वेगवेगळ्या प्रकारे ती पत्रकारिता धष्टपुष्ट होत गेली आणि म्हणजे पत्रकार म्हणून मला मान्यताही मिळाली त्या काळात. म्हणजे अगदी भाषा विषय घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर एक अगदी उत्तम असं उदाहरण आहे की एक भाषा आहे ती किती ठिकाणी किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरल्या जाऊ शकते आणि तुम्हाला ती किती समृद्ध करू शकते. तर निश्चित फार सुंदर तुम्ही सांगितलं. एक महत्त्वाचा विषय आपला राहिला आहे तो म्हणजे सेन्सॉर बोर्डवर पण तुम्ही काम केलं आहे, तर तो अनुभव सांगा ना. तर सेन्सॉर बोर्डवर अशी म्हणजे कुणाची निवड होत असते वगैरे हा विचार मी पूर्वी केला नाही. फक्त सेन्सॉर म्हणजे कुतूहल खूप वाटायचं त्याच्याबद्दल, कारण आमचे जेव्हा चित्रपट सेन्सॉर करायचे होते तेव्हा आम्हाला 2-3दा काम पडलंच होतं सेन्सॉर बोर्डात जायचं. ते कसं काम करतात, त्यांची कशी हाजी करावी लागते हे सगळं पाहिलं होतं आम्ही तेव्हा. तर तसं ते सन्माननीय काम आहे हे लक्षात आलंच होतं. तर आमचे मित्र आहेत विसुभाऊ बापट आणि उमा बापट म्हणून, तर त्यांना एक सरकारने लिस्ट मागितली होती की सेन्सॉर बोर्ड म्हणजे आम्हाला भरती करायची आहे, तर काही नावं तुम्ही सजेस्ट करा. तर त्यांच्या त्या 10-15 जणांच्या लिस्टमध्ये त्यांनी माझंही नाव घेतलं होतं आणि मग आमची त्या 10-15 सगळ्याच त्यांनी जी नावं सुचवली होती त्या सगळ्यांची निवड झाली सेन्सॉर बोर्डावर. आणि त्यांनी सांगितलं की इतके तारखेपासून तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि तिथे म्हणजे आपण सिनेमा पाहायचा आणि त्याचे आपल्याला पैसे मिळतात
हा एक जो वेगळा अनुभव असतो तो तिथे. आणि काढून सिनेमा बघायला जाणं वेगळं. भारतभर आपल्याला कोणत्याही थिएटरमध्ये चित्रपट फ्री पाहायला मिळतो. तो तेवढा फायदा काही घेता नाही आला, पण एक वेगळा संपन्न करणारा अनुभव होता. पण तिथे अशी एक म्हणजे काही काही अनुभव असे तिथलेही नमूद करण्यासारखे आहेत. एक छोटा अनुभव सांगते मी तिथला, की एक दी शॅलोज नावाचा चित्रपट होता. UA सर्टिफिकेट असतं किंवा A सर्टिफिकेट असतं. आमच्या तांदळाला A सर्टिफिकेट मिळालं होतं, म्हणजे ॲडल्ट्सचं. तर A सर्टिफिकेट मिळालं तर काय असतं की तुमचा चित्रपट चॅनल घेत नाही. तर UA सर्टिफिकेट करण्याकरता जंग पछाडावं लागतं मग निर्मात्याला. तर एक तो जो मी शॅलोज नावाचा चित्रपटाचा हॉलिवूडपट होता तो. तर त्याच्यात असं दाखवलं की नायिकेची शार्कशी लढाई. तर ती नायिका जी असते ती पूर्ण चित्रपटभर बिकिनीत असते, कारण ती सर्फिंग करायला गेलेली असते आणि शार्कच्या तावडीत सापडते. मग कसं ती यशस्वीपणे लढा देते आणि त्या शार्कला ठार करते आणि स्वतःची सुटका करून घेते. अत्यंत चित्तथरारक अशी ती लढत दाखवलेली आहे शार्क माशाशी तिची. आणि अतिशय सुरेख समुद्र, म्हणजे हॉलिवूडपट चांगलेच असतात बहुतेक. चित्रीकरण फार छान असतं त्यांचं आणि ते सगळं त्याच्यात होतं. आणि जेव्हा त्याला सर्टिफिकेट द्यायची वेळ आली तेव्हा सगळे म्हणाले की त्याला आपण A सर्टिफिकेट देऊया. तर मी म्हटलं की इतका चांगला अनुभवापासून लोक वंचित होतील तर A सर्टिफिकेट नका देऊ, कारण तो सर्व दूर गेला पाहिजे चित्रपट. तर असं तिथे मग हे घेतात, मत घेतात. मतं घेतात, कशा बाबतीत मताधिक्य आहे. तर A सर्टिफिकेटच्या बाबतीत सगळ्यात जास्ती मतं मिळाली, त्यामुळे त्या चित्रपटाला A सर्टिफिकेट दिल्या गेलं. म्हणजे आपल्याला वाईट वाटतं नाही का, एक चांगला चित्रपट पाहण्यापासून लोक वंचित झाले आहेत, दूर राहायला. तर मला वाटते मग काहीतरी करून त्या निर्मात्यांनी नंतर पुन्हा रिस्क्रीनिंग करतात ज्यांना ते पटत नाही. तर नंतर त्याला UA सर्टिफिकेट मिळालं. पण आमच्या अखत्यारीत म्हणजे आम्ही जेव्हा तो पास केला तेव्हा त्याला A सर्टिफिकेट, म्हणजे एक प्रकारे अन्याय त्या चित्रपटावर झाला असं माझं मला मनातल्या मनात ते खंत वाटत होती की या चित्रपटाच्या बाबतीत अन्याय झाला आहे आणि आपण काहीच करू शकलो नाही. तुमचा जो दृष्टिकोन होता की ती जी लढत आहे ती सगळ्यांसमोर गेली पाहिजे आणि इतरांचं मत नेमकं त्यावेळेला वेगळं पडलं. तर असे बरेचसे वेगवेगळे अनुभव आहेत आणि फार समृद्ध करणारे असे अनुभव तुम्ही घेतलेत आणि भरपूर छान असा तुमचा प्रवास झाला. जाता एक तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की या सगळ्यांमध्ये कौतुक खूप झालं आहे, पुरस्कार खूप मिळाले आहेत, पण जेव्हा जवळच्या लोकांकडनं कौतुक होतं ते मात्र आपल्याला हवं असतं, ती कौतुकाची थाप असेल, हे सगळं आपल्याला हवं असतं. तर नातेवाईक असतील किंवा घरचे लोक आहेत, ह्या सगळ्यांचं जे कौतुकाची थाप आहे तर ती कुठल्या शब्दात मांडाल? आई शपथला मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तर आमच्या म्हणजे सासरची आणि माहेरची सगळ्या मंडळींनी एक कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात प्रत्येकजण माझ्यासाठी बोलले, माझ्याबद्दल बोलले. इव्हन माझा मुलगा पण त्या कार्यक्रमात माझ्याबद्दल बोलला. तेव्हा म्हणजे आपल्याला भरून येतं आणि म्हणजे सगळं जग बाजूला आणि आपले स्नेही, आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय एका बाजूला, असा तो प्रसंग होता. आणि म्हणजे मी भरून पावली त्या प्रसंगामुळे. हा अनुभव मला आई शपथनी दिला. हा आनंद सोहळा जो आहे हा तुम्ही गावोगावी तुम्ही सेलिब्रेट केलेला आहेच, कारण तुमचा प्रवास झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी तुमचं वास्तव्य पण आहे आणि खूप सगळे लोक तुमच्याशी जुळलेले असतीलच आणि त्या सगळ्यांसोबत हा आनंद तुम्ही वाटून घेतलात. अकोल्यात पण तुम्ही तुमचं शालेय शिक्षण इथे झालं आणि आज तुम्ही पुन्हा आकाशवाणीवरती इथे आमच्या श्रोत्यांशी बोलता आहात. तर हे सांगा ना, याचा आनंद जो आहे, हा अनुभव जो आहे, पुन्हा त्या गावात येऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणं. माझी मैत्रीण विभा आडगावकर हिच्यामुळे मला हे सगळं उपभोगता आलं.
इथे मला एक माझं कुटुंब असल्यासारखं नवीन कुटुंब मला मिळालेलं आहे असाच मला भास होतो आहे. आणि म्हणजे अकोला आकाशवाणीचे मग तसं आपल्या लोकांचे आभार मानायचे नाही असं म्हणतात, पण आपण म्हणजे आभार न मानूनही मला त्यांच्यावर अन्याय करायचा नाही आहे. त्यामुळे मी खूप खूप आनंदी आहे, आभारी आहे आणि मला त्यांना खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात या संदर्भात. आणि मला माझ्या आठवणींना पुन्हा उजळ केलं ह्याच्याबद्दल मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आणि तुम्ही रेडिओ आर्टिस्ट पण आहात. हो, आकाशवाणीची मी ग्रेडेड कलाकार आहे नागपूर आकाशवाणीची. परंतु काय म्हणजे माझ्याच चुकीने म्हणा की ते रिन्यू करावं लागतं ना आपल्याला, तर त्या रिन्यू करण्याच्या प्रोसेसमध्ये मला हजर राहता नाही आलं. त्यामुळे म्हणजे मी मुकली आहे त्या आनंदाला पुन्हा. कारण मला माझ्या चालींची गाणी वगैरे मला म्हणता येत होती तिथे. म्हणजे आपलंसुद्धा आपल्याला देता येतं गाणं, तर आपलं आवाज तर आपला जातोच, पण आपल्या चालीसुद्धा जातात ना दूरवर. आणि आकाशवाणी हे माध्यम मोठं आहे. माझी गवळण येते मात्र आकाशवाणीवर अजूनही येते. हा पण म्हणजे एक मोठा सन्मान आहे. आकाशवाणीचे ग्रेडेड आर्टिस्ट असणं हा पण सन्मान तुम्हाला मिळालेला आहेच. आणि असं व्यक्तिमत्व की ज्यांनी अगदी बालवयापासून आपल्या कलेच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांनी खरं तर सर्वोच्च त्यांच्या आयुष्यातलं गाठलं आहे, मिळवलं आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्याशी बोलून, तुमच्याशी बोलून मॅडम खूप आनंद झाला. एक समृद्ध व्यक्तिमत्व श्रोत्यांसमोर ठेवता आलं. निश्चितच आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राला भेट दिलीत आणि एवढ्या छान गप्पा आमच्या श्रोत्यांशी मारल्यात, त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. रसिको हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला. भेटूया प्रतिभावंतांना, कलाकारांना. गुड मॉर्निंग अकोला.